तर गावाला जोडणाऱ्या पुलाचं बांधकाम हे निकृष्ट झालेलं आहे, त्यामुळे महिन्याभरात या पुलाला तडे गेलेत। त्यानंतर गावकरी आक्रमक झालेत, पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडलाय। बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम हे निकृष्ट झालेलं आहे, त्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आज रोजी त्या पुलावरून कोणतेही वाहन जाण्यास जर थोडं साईडला जर वाहन गेलं तर ते वाहन नाल्यामध्ये जाते आणि या कामामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला। वरिष्ठांना अधिकाऱ्यांना आम्ही इंजिनियरला स्वतः म्हटलं तर त्यांनी सांगितलं की वा आम्हाला आमच्या एस्टिमेट प्रमाणे जे आहे त्याचप्रमाणे आम्ही काम करून राहिलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की वा याच्यानंतरचं काम आम्ही करू शकत नाही आणि आम्हाला सप्टेंबर पर्यंत काम करण्याचा आदेश आहे। तर मी म्हटलं की वा सप्टेंबर पर्यंत तुम्ही काम करतात मग गावाचा संपर्क तोडून टाका। तर त्यांनी सांगितलं की तेही करू शकतो आम्ही। 10 वर्षापूर्वी ग्राम चिंचखेड येथे पुलाच्या मागणीसाठी आम्ही वारंवार खासदार आमदार यांच्यासाठी मागणी करत आहोत आणि कुठं 10 वर्षानंतर ज्या आमच्या मागणीला यश आलं, परंतु पूल बांधल्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराने या पुलामध्ये रेतीमध्ये माती आणि गिट्टी किंवा हे याच्यामध्ये मिक्सर करून या निकृष्ट दर्जाचं काम या कॉन्ट्रॅक्टदारांनी इथं केलेलं आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये चिचखेड या गावामध्ये येण्यासाठी पूल आहे आणि या पुलाचं नेमकंच बांधकाम झालं। बांधकाम अत्यंत निकृष्ट झालेलं। हा पूल आपण पाहू शकतो, हा पूल आहे आणि या पुलावरून एकमेव हा रस्ता आहे चिचखेड गावामध्ये येण्यासाठी। एसटी महामंडळाची बस विद्यार्थ्यांना दररोज याच पुलावरून ने आण करते। मात्र या पुलाला नेमकं महिनाभर देखील या पुलाला बांधकाम होऊन झालेलं नाहीये आणि ह्या मोठमोठ्या भेगा ज्या आहेत ते आपण पाहू शकतो या पुलाला या ठिकाणी पडलेल्या आहेत। दररोज विद्यार्थ्यांसह येणारी एसटी बस असेल प्रवाशांना घेऊन जात असते आणि या एसटी बसचं अनेक वाहनं जे आहे या पुलावरून ये जा करतात। अशा पद्धतीने या पुलाला आत्ताच तडे गेलेले आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहे। जर का या नदीला मोठा जर का पूर आला आणि पुराच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने जर का हा पूल वाहून गेला तर एक मोठी जीवितहानी होण्याची घटना जी आहे या ठिकाणी नाकारता येत नाहीये। त्यामुळे निश्चितच गावकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। सातत्यानं या पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावं म्हणून गावकरी जे आहेत ते संबंधित कंत्राटदार असेल किंवा संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल त्या अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी निवेदन देतात, तक्रारी करतात। मात्र अधिकारी या तक्रारीची दखल घेताना काही पाहायला मिळत नाहीये। दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो जेव्हा कुठल्याही रस्त्यावर पुलाची निर्मिती होते तेव्हा पुलाला जोडणारा जो काही रस्ता असतो त्या जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला जे आहे ते त्या ठिकाणी मुरुम टाकून त्या रस्त्याची मजबूती या ठिकाणी केली जात असते। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो मुरुमाचा या ठिकाणी कुठलाच भाग असल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये। निकृष्ट दर्जाचा पूल जो आहे या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांनी या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी गावकरी करत आहेत। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।